मित्रांनो, आईचे वात्सल्य, वडिलांचे चातुर्य व धाडस यांच्या संस्कारातून शिवाजी नावाचा योद्धा जगास दिला. इतिहासाच्या पानावर रयतेच्या मनावर, इतिहासाच्या पानावर रयतेच्या मनावर, मातीच्या कणावर आणि विश्वासाच्या प्रमाणावर राज्य करणारा राजा म्हणजे राजा शिवछत्रपती. अख्ख्या जगाला हे वाटेल असा मराठ्यांचा कैवारी, शत्रूला पाणी पाजून अखंड पताका फडकवणारे शिवाजी महाराज. मित्रांनो, शिवराय लहानपणी अत्यंत हुशार आणि कुशाग्र बुद्धीचे होते. जिजाऊ शिवरायांना नेहमी म्हणत असत की शिवबा, आपला जन्म सरदार किंवा चाकरी करण्यासाठी झालेला नसून रंजलेल्या रयतेच्या गुलामगिरीतून मुक्त करण्यासाठी झालेला आहे व त्यासाठी आपण प्रयत्न करा. जिजाऊंचे हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी शिवाजी महाराजांनी अवघ्या 15व्या वर्षी रायरेश्वर मंदिरात स्वराज्याची प्रतिज्ञा केली आणि तोरणा किल्ला जिंकून स्वराज्याचे तोरण बांधले. अरे म्हणतात ना, ताकद तर सर्वांमध्ये होती, तलवार ही सर्वांच्या हातात होती, जोर तर सर्वांच्या मन गटात होता, पण दृढ इच्छाशक्ती फक्त आणि फक्त शिवरायाच्या मनात होती, फक्त आणि फक्त शिवरायाच्या मनात होती. मित्रांनो, लाट माउंट बॅटल म्हणतोय की शिवाजी महाराज जर इंग्लंडमध्ये जन्माला आले असते तर आम्ही पृथ्वीवरच काय अख्ख्या पराग्रहावरही राज्य केले असते. नेताजी सुभाषचंद्र बोस म्हणताय, हिंदुस्थानाला जर स्वातंत्र्य मिळवून द्यायचे असेल तर एकच पर्याय आहे, शिवाजी महाराजांप्रमाणे लढा. स्वामी विवेकानंद म्हणताय, शिवाजी महाराज हे फक्त नाव नाही तर आजच्या तरुण पिढीसाठी एक नवी ऊर्जा आहे आणि ती स्वातंत्र्याला मिळवून देण्यासाठी गरजेची आहे. आशिया खंडातील सर्वात मोठा साम्राज्याचा बादशाह औरंगजेब म्हणतोय, काबूल पासून कंधारापर्यंत माझ्या तैमूर खानाने एक मोठी सत्ता निर्माण केली. मोठ्या मोठ्या सरदारांना माझ्या तैमूर खानाने पाणी पाजलं, पण महाराष्ट्रात आम्हाला शिवाजी महाराजांनी रोखलं. माझी सर्व इच्छाशक्ती शिवाजी महाराजांचा पराभव करण्यासाठी खर्च केली, पण शिवाजी महाराज काही माझ्या हत्तीला आले नाही. या अल्लाह, दुश्मन दिया भी तो कौन दिया, शिवबा भोसले जैसा दिया. तेरे जन्नत के दरवाजे खुले रखना खुदा, क्योंकि एक निर्धार दुश्मन तेरे पास आ रहा है, तेरे पास आ रहा है. शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर नमाज पढ़ताना काढलेले उद्गार औरंगजेबचा मामा शाहिस्ता खान म्हणतोय, उस दिन शिवबा भोसले ने सिर्फ मेरी उंगली ही नहीं काटी बल्कि मेरी ताकत और मेरी घमंड को चूर चूर कर दिया. अब मैं नींद में भी उस शिवबा भोसले से मिलना नहीं चाहता. अली आदिलशाहीची बेगम म्हणते, क्या वो गद्दार को लाने के लिए एक भी मत नहीं है इस दरबार में. शिवाजी महाराजांचा परक्यांना इतका मोठा विश्वास होता का? कारण त्यांचे कार्यस्थळ, माझ्या जिजाऊंचे संस्कार आणि शिक्षण. अरे महाराष्ट्राची पुण्यवती म्हणून शिवाजी महाराजांसारखा राजा येथे जन्माला आला. शिवाजी महाराजांना अवघं 50 वर्षाचं आयुष्य मिळालं, पण त्या 50 वर्षाच्या कालावधीत 350 किल्ल्यांचं साम्राज्य त्यांनी उभा केला. म्हणजेच महाराष्ट्राच्या बळावर अभिमानाने सांगावा असा इतिहास राजांनी लिहून ठेवला. पण आता त्या कोडकोटांवरती विचित्र नावे लिहून ठेवतात. हे बघून असं वाटतं की हे कुठेतरी चुकतंय, हे कुठेतरी चुकतंय. शिवाजी महाराजांचे पाऊल ज्या ज्या कडकोटांवरती लागले तो कडकोट स्मारक व्हायला पाहिजे. आम्ही आमच्या गाडीवर अभिमानाने लिहितो राजे, शिवराय, छत्रपती. अरे बघतोस काय, मुजरा कर. पण जर तीच गाडी संध्याकाळी एखाद्या बिअर बार समोर उभी पाहून असं वाटतं की हे कुठेतरी चुकतंय, हे कुठेतरी चुकतंय. शिवाजी महाराजांनी आपल्या सेनेला आदेश दिला होता की शेतकऱ्याच्या गवताच्या काडीलाही हात लावू नका, पण आज तो शेतकरी बापच आत्महत्या करतो. हे बघून असं कळतंय हे कुठेतरी चुकतंय, हे कुठेतरी चुकतंय. एक कविता सादर करतो आणि इथेच थांबतो. गाजविला प्रताप असा झुकविली जुलुमशाही, गाजविला प्रताप असा झुकविली जुलुमशाही. धन्य तुम्ही जिजाऊ शिवरायांच्या आई, छत्रपती शिवरायांच्या आई. संस्कार तुमचे थोर घडविले शिवबाला, संस्कार तुमचे थोर घडविले शिवबाला. रयतेला उतारिले या आदर्श मातेला, या आदर्श मातेला. जय हिंद, जय महाराष्ट्र.